तर जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर आपण आज अशा एका धार्मिक स्थळाला भेट देणार आहोत, ज्या ठिकाणी आपण ॲज अ पर्यटक म्हणून जाऊ शकतो। एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जर काही वैवाहिक अडचणी जरी येत असेल तरी सुद्धा आपण या स्थळाला भेट देऊ शकतो। आणि या ठिकाणी असं म्हटलं जातं की या स्थळाला भेट देण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा शुभमुहूर्त लागत नाही। तर आपण आज जाणार आहोत कोपरगाव पेठेतील दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर या ठिकाणी, आणि या मंदिराची आपण आज पूर्णपणे माहिती बघणार आहोत। तर चला बघूया। तर आता आपण आलेलो आहोत जे शुक्राचार्यांचं मंदिर आहे या ठिकाणी, आणि मागच्या बाजूने जर बघितलं तर हा मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे। आणि हे जे मंदिर, तर मंदिरासमोरचा जर परिसर बघितला तर या परिसराला जुनं कोपरगाव किंवा कोपरगाव पेठ असंही म्हणतात। आणि हे मंदिर शिर्डीपासून सुमारे या ठिकाणी 13 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी आहे। आणि नगर मनमाड हायवेपासून सुमारे आतल्या बाजूने जर बघितलं तर 100 मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी हे मंदिर आहे। या ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला काही वैवाहिक जरी अडचणीत असेल तर तो या ठिकाणी येऊ शकतो। त्यामागचं कारण असं आहे की या ठिकाणी असं म्हटलं जातं की शुक्राचार्य महाराजांचं या ठिकाणी आश्रम होतं। आणि शुक्राचार्यांची जी मुलगी होती देवेनी, तर तिला कसदेवाचा शाप असतो की ब्राह्मण कन्या असून तिचा जो विवाह होईल तो इतर जातीशी होईल। तर त्यावेळेस देवेनी आणि तिची जी मैत्रीण असते शर्मिष्ठा, तर ते जंगलामध्ये फिरण्यासाठी जातात। आणि त्यावेळेसच दोघांमध्ये काही कारणास्तव त्या ठिकाणी वादविवाद होतात। आणि शर्मिष्ठा जी असते तर ती देवेनीला विहिरीमध्ये ढकलून देते। आणि त्यावेळेस जंगलामध्ये एक यती नावाचा जो क्षत्रिय राजा असतो, तर तो त्या ठिकाणाहून चाललेला असतो। आणि त्यावेळेस तो आवाज ऐकून देवेनीचा तो हात धरून त्या ठिकाणी विहिरीतून देवेनीला बाहेर काढतो। आणि त्यावेळेस असं म्हटलं जायचं की परस्त्री आणि परपुरुष यांच्यामध्ये जर एकमेकांचा जर स्पर्श झाला तर त्यांचं लग्न झाल्यासारखं असायचं। आणि तर देवेनीची होती ही ब्राह्मण कन्या होती, आणि ययाती जे राजा होते तर ते क्षत्रिय होते, तर त्यांचं जे लग्न होणं पॉसिबल नव्हतं। आणि तेव्हाचा जो काळ होता तो सिंहस्थाचा काळ चालू होता त्यावेळेस। त्यामुळे शुक्राचार्य महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी त्या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठी त्या ठिकाणी आपल्या मुलीच्या लग्नासाठी त्या ठिकाणी होमविधी केला होता। आणि ह्या जागेला असं वरदान दिलं होतं की कोणत्याही व्यक्ती या ठिकाणी आल्यावर त्याला कुठल्याही प्रकारचा शुभ कार्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मंगलमूत्र लागणार नाही।
इथे बेटामध्ये गुरु शुक्राचार्य मंदिर आहे. इथे भरपूर लोक लांबून लांबून दर्शनासाठी येतात. खूप लोकांचा म्हणजे विश्वास बसून गेलेला आहे. लांबून लांबून लोक आल्यानंतर त्यांना म्हणजे असं होतच नाही की त्यांची अडचण दूर होत नाही. कोणाला मूल बाळ होत नसलं, कोणाचं लग्न होत नसलं, कुणी धंद्यासाठी, कुणी मुलं पेपर सोडत नसले, तर असे लोक भरपूर येऊन आणि भाविक अभिषेक करतात, नारळ खडीसाखर वाहतात. खूप लोकांना अडचणी असतात, ते घेऊन येतात, पण त्यांची पूर्ण इच्छा होतीच आणि भरपूर लोकांच्या अडचणी दूर होतात. लांबून लांबून भाविक येऊन पूजा वगैरे करतात. म्हणजे कोणाचं ट्रस्ट वगैरे दर महिन्यामध्ये येतात? ट्रस्ट वगैरे नाही, ट्रस्ट एकच आहेत आणि ट्रस्टी आमचे रोज असतातच, येतातच. त्यांचं भरपूर लक्ष असतंच मंदिरावर. कचेदेवाचं मंदिर आहे. शुक्राचार्य कचेदेव शुक्राचार्यांचे शिष्य होते. इथं महादेव मंदिर आहे. शुक्राचार्यांनी तपस्या केली होती, महादेव त्यांना प्रसन्न झाले होते. त्याच्यानंतर संजीवनी विद्या प्राप्त केली. तिथं ते लोक भाविक आल्यानंतर 108 फेऱ्या मारतात. श्रावण महिन्यात तो अहिल्यावस्तरी सेवा घालतात. तर भरपूर लोकांना, गावकऱ्यांना गुण येतो. गावकरी आमचे कधी पण सुखीचे, कधी कोणाला काही अडचण येत नाही. गोदावरी आली श्रावण महिन्यामध्ये गोदावरी आल्यानंतर ती पंचमीला येते किंवा रक्षाबंधनला अशी येते. महाराजांपाशी त्यांची पूजा अर्चा केल्या जाते आणि ती हळूहळू खाली वसरती. तर ही गावातल्या लोकांना काही अडचण होत नाही, कधी कसली गावातल्या लोकांना भीती नाही.